नमस्कार दादा, AB9 मध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल पालखीविषयी? नमस्कार, मी अमित पाटील. तर गेले आज आमचा 64वा वर्ष आहे. आज मंडळाला 64 गावदेवी उत्सव मंडळाला 64 वर्ष पूर्ण झाले. आणि आता ही माझ्या आजूबाजूला जी मुलं बघता तुम्ही, ती यावर्षीच कार्यकारिणी आमची बदललेली आहे आणि मी अमित अनंत पाटील या कार्यकारिणीचा अध्यक्ष आहे. तर तसं बघायला गेलं तर ही पारंपरिक पालखी आहे आपली गावदेवी उत्सव मंडळाची. आणि माझगावमध्ये तर माझगावमध्ये नाही तर पूर्ण माझगावमधनं इथे भाविक येतात. आणि तुम्ही बघत असत की कशा जल्लोषामध्ये म्हणजे भाविक येतात, इथे दर्शन घेतात पाया पडण्यासाठी. आणि आता तुम्ही जी माझ्यावर जी कार्यकारिणी बघताय, ही गेले 2 महिने झाले की फक्त गावदेवीच्या या दिवसाचीच वाट बघता. म्हणजे मी 2 महिने नाही बोलीन, पण पूर्ण वर्षभर पालखी आणि पालखीचीच वाट बघत असतं. तर मी माझ्या उपाध्यक्षांना मी विनंती करेन की त्यांनी या गोष्टी सांगाव्या, कारण त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे त्या. नमस्कार, पहिलं तर मला माफ़ करा की माझा आवाज बसला आहे. हा आवाजावरच समजतं की आम्ही याची तयारी किती करतो. आणि पहिलं तर मी AB9 TV खूप आभारी आहे की तुम्ही आमची ही जी पालखी आहे ती कवर केली आहे. एक शॉर्टमध्ये बोलायचं तर आमचा माझगाव म्हणजे मत्स्यग्राम. इथे मत्स्यग्राम बोलल्यात ती कोळी, आगरी, भंडारी समाजाची लोकं मिळून ही आपली देवीची पालखी काढतात. जशी एकविरा पालखी आहे तशीच ही माझगावची गावदेवी आहे. या गावदेवीची पालखी ही आज 64 वर्ष आहे. आणि करत करत हा जो जोश आहे हा भव्य होत गेला. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कोळी, आगरी समाज आणि आता तर सर्वच समाज महाराष्ट्राचे सामील झाले. मला माफ करा, थोडा आवाज बसला आहे, पण ह्याच्यामध्ये आपण समजतं आहे की ह्याला किती भव्य दिव्य रूप लागलं आहे. हे भव्य दिव्य रूप लागताना ही फक्त आमची देणगी नाही तर तमाम माझगावकरांची आहे. आणि खूप वर्षांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्याच्यामध्ये आमचे जुने कमिटी मेंबर असेल, अध्यक्ष मोरेश्वर ठाकूर, उपाध्यक्ष जीवन पवार, सरचिटणीस सुरेश भोसले, यांचं खूप मोठं योगदान आहे. तर ही अशीच हे यंगस्टर मिळून ही पालखी पुढे चालली आहे. आणि हा फक्त DJचा नाच नाही तर एक पारंपरिक पालखी आहे. तर मी सर्वांना बोलतो आहे की तुम्ही या चैत्र पौर्णिमेला माझगावात या आणि माझगावची युवा पिढी काय आहे, काय एक हिंदुत्व एकत्र येतो, तुम्ही बघा आणि त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. मॅम, सर आताच बोलले की गेले 2 वर्ष झालं ही कार्यकारी पद्धत बदलली आहे. म्हणजे नेमकी पहिली काय होती आणि आत्ताचा काय बदल आहे त्याच्यामध्ये? नमस्कार, मी संगीता विजय कोरे, संयुक्त सरचिटणीस आहे. पहिलीची पिढी वयस्कर होती, आताची पिढी तरुण आहे. मोठ्या माणसांनी तरुण पिढीला वाव दिला आहे. त्यामुळे हे मुलं आज आम्ही ते करत होतो ते आज ही मुलं करतायत. ही जे करतायत ना त्याच्यात आम्ही आनंद आहे. आणि या मुलांचा असाच एम आहे की ही पालखी आपण म्हणतो 3.5 पीठ आहेत देवीची, तर मी तर म्हणतो 3.5 बदली 4 पीठ आहेत, त्याच्यात आमची गावदेवी एक येते. जय हिंद, जय महाराज. काय सांगाल गावदेवीच्या बद्दल? प्रथमतः मी AB9चा आभार व्यक्त करतो. आम्ही 365 दिवसामध्ये फक्त एकच दिवसाची वाट बघत असतो, ते आतुरता. ती आतुरता म्हणजे फक्त आमच्या आई गावदेवी मातेची पालखीची. आम्ही या पालखी उत्सवामध्ये आमचं तन मन सगळं विसरून, घरदार विसरून आम्ही या पालखीच्या उत्सवाच्या तयारीसाठी लागतो. आणि आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस हे आम्हाला आत्ता जे नवीन भेटले आहेत त्यांनी आम्हाला एवढं प्रोत्साहित केलं आहे की आम्ही यापुढे आम्हाला केव्हाही बोलवा पालखीच्या उत्सवासाठी, आम्ही लगेच येणार. कारण का आईनी आवाज दिला म्हणजे आम्हाला येणंच आहे.